देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे उद्या सोलापूरच्या दौऱ्यावरती येत आहेत. खरं तर सोलापुरातले जे कष्टकरी आहेत, कामगार आहेत, त्यांच्यासाठी माजी आमदार नरसय्या आडम यांच्या प्रयत्नातून रेनगर ही वसाहत उभी करण्यात आली आणि त्याचं लोकार्पण पंतप्रधानांच्या हस्ते होणार आहे. मास्तर, खरं तर वैचारिक सगळे मतभेद तुम्ही दूर करून ही वसाहत उभी केली आहे. नावातच राजीव गांधींचं नाव आणि उद्घाटन मोदी करणार, साकारण्याचे प्रयत्न तुमचे, म्हणजे तुम्ही कॉम्रेड, सगळं सगळं मिक्स आहे, म्हणजे खिचडीचंही सगळी. कशा पद्धतीने? आता एक विनोद म्हणून सांगतो मी, त्याला तुम्ही मनावर घेऊ नका. 52 पत्ते असतात ना, त्यात एक जोकर असतो, ते कशालाही लागतं काम केल्यावर, कोणी असेल. कारण सुरुवातीला ज्या वेळेला हे प्रोग्राम आम्ही सुरू केलं 2010-11च्या सणाला, त्यावेळेला राजीव गांधी आवास योजना म्हणून केंद्र सरकारने डिक्लेअर केलं. त्यावेळेपासून संघर्ष, तो रजिस्ट्रेशन, आणि याच्यामध्ये सगळ्यात जास्त या राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कसलीही राजकीय अपेक्षा मनामध्ये न ठेवता, राजकीय विरोध मनामध्ये न ठेवता, अत्यंत स्वच्छ मनाने त्यांनी मदत केलं. मला हे सांगा, एक मुख्यमंत्री दाखवा मला, कुंभारीचं 2000 हिरवं असलेलं जमीन 1 इंच सुद्धा बांधकाम होऊ शकत नाही, त्यांनी सगळं रहिवाशी जोड केला. किती मोठा निर्णय घेतला. मला हे सांगा, हा शहरी पंतप्रधान आवास योजना शहरामध्ये राबवलं जातं, त्यांनी याच्याकरता केंद्र सरकारला सांगून विकास झोनमध्ये कुंभारी येत आहेत, कुंभारीला घालून त्या ठिकाणी पंतप्रधान आवास योजना राबवायला संमती मिळवून दिली. त्यांचे विचार त्यांच्याशी आहेत, आमचे विचार आमच्याशी आहेत, पण आमच्या समोर श्रमिक आहे, सामान्य कामगार आहे. कोरोनामध्ये उद्ध्वस्त झाला माणूस, जिवंत राहू शकले नाही माणसं. कसं ते जगलेत आम्हाला कल्पना नाही. की पुष्कळ मदत केलं, आकाश पाटलेलं, काय आम्ही तिकडं लावणार, अशा लोकांचा प्रश्न. मास्तर, तुम्ही आयुष्यभर लाल झेंडा घेऊन हाताखाली काम केलं आहे, पण आता मी रेनगरला जाऊन होतो, तिथं भगवे झेंडे आहेत, शिवसेनेचे झेंडे आहेत, राष्ट्रवादीचे झेंडे आहेत, परत त्यांच्या झेंडाखाली जाताय तुम्ही काम करायला. आता तुम्ही विसरलात, तिथं मुख्य फाटकावर लाल झेंडा आहे, बघितलं नाही का? मला म्हणायचं ज्या ज्या ठिकाणी फाटक लावलं, आता असं आहे, ते काय राष्ट्रविरोधी झेंडे आहेत का? पण कामाचं श्रेय तुमचं, कामाची तुमच्या मेहनतीचं श्रेय तर जात आहे त्यांना. मेहनत करणं आमचं काम आहे, सरकार त्यांचं आहे, निवडणुका समोर आहेत, त्याचे परिणाम ते घेण्याचं होतील, उलटे परिणाम. पण ज्यांच्या त्यांच्या ताकदीवर हा प्रश्न आहे. कसं लोकांपुढं आपण प्रेझेंटेशन करू त्याच्यावर अवलंबून आहे. तर 5 मिनिटं तुम्हाला सुरुवातीला प्रस्तावनेसाठी दिलेत. त्या 5 मिनिटांमध्ये तुम्ही काय बोलणार आहात? समस्या सांगणार आहात की कौतुक करणार आहात? काय नेमकं मांडणार? आता कौतुक तर बरंच झालं, तर समस्या मांडणार. सगळ्यात मोठं व्याज आणि सबसिडीचा मोठा प्रश्न आहे. दुसरा सगळ्यात मोठा प्रश्न आहे त्या ठिकाणी विजेचा प्रश्न. तिसरं सोलरचा प्रश्न आहे. चौथा 1% सेसचा प्रश्न आहे. 5वा पेन्शनचा अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे. 6वा शेतकऱ्यांचा प्रश्न आहे. 7वा गोदूताईमधल्या 50,000 लोकांचं त्या ठिकाणी ड्रेनेज आणि रस्त्याचे प्रश्न, असे गंभीर प्रश्न आहेत. तसं देशाच्या पातळीवर भयंकर प्रश्न आहेत. त्या प्रश्नावर मी लक्ष वेधण्यापेक्षा रेनगर आणि गोदूताईमधल्या कामगाराशी संबंधित असलेल्या प्रश्न मी पंतप्रधानाचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न करणार. 2019 साली ज्यावेळेस तुम्ही मोदींच्या मंचावर गेला होता, त्यावेळेस तुमच्यावरती पक्षानं कारवाई केली होती. पुन्हा एकदा तुम्ही मंचावरती जात आहेत, आता पक्षाची भूमिका काय असणार? तुमच्यावर परत कारवाई झाली तर? तर याबद्दल मी पक्षाची परवानगी घेतलेली आहे. याच्यावर 4 तास चर्चा झाली. ती चर्चा आम्ही गोपनीय आहे, आम्ही ते जाहीर करू शकत. पण त्याने म्हटलं जावा, त्या ठिकाणी श्रमिकाचे प्रश्न मांडा आणि प्रश्न संपवा.
खरं 3 टर्मला तुम्ही आमदार राहिलेला आहात. आमदार होईपर्यंत तुमच्या स्वतःकडे घर नव्हतं. त्यावेळेसचे मंत्री आले, त्यांनी घराची अवस्था पाहिली आणि त्यानंतर तुम्हाला घर मिळालं. आणि आता तुम्ही 30-30 हजार 40-40 लोकांना घर करण्यासाठी, त्यांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी काम करताय. काय ही अनुभूती आहे, काय सांगाल, किती आनंद आहे सांगण्यामध्ये? तर मला हे सांगा, आमदार खासदार मंत्री होण्यापेक्षा एक साधं उदाहरण देतो. मोलकरी, कपडे धुणारे, भांडे घासणारे, जिचा पगार महिन्याला 2-3 हजार नाही, तिचा नवऱ्याचा पगार 3-4 हजार रुपये नाही, अशी महिला माझ्याकडे आली, रडत बसली. मी म्हणलं का रडू लागले म्हणलं. ती म्हणले मी रडत नाही, मला आनंद अश्रू झालेले आहेत, मला असला बंगला मिळाला, माझ्यावर विश्वास नाही, यापेक्षा दुसरं काय पाहिजे हो आपल्याला. त्यांच्या जीवनाचं मूलभूत परिवर्तन आपण करण्याचा प्रयत्न करत आहे. हे पहिलं पाऊल आहे. आपण संघर्ष करत राहू. लोकांची रोजीरोटी मोठा प्रश्न आहे, तो प्रश्न लढावा लागेल आपल्याला. इतकी घरं साकारल्यानंतर देखील ते असं म्हणतात की हे पहिलं पाऊल आहे आणि लोकांच्या आणखी प्रश्नासाठी आम्ही लढतच राहू, असं विधान ते या ठिकाणी करताय. पंतप्रधानांच्या समोर जरी जाणार असो तरी त्यांच्यासमोर आम्ही प्रश्न मांडू कष्टकऱ्यांचे, असं विधान देखील ते या ठिकाणी करतात. कॅमेरा पर्सन अयूब कागदीसह आफताब शेख, एबीपी माझा, सोलापूर. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.